हॅलो एव्हरीवन, मी आनंदिता तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आत्ता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो आहे कारण आम्हाला आज निघायचं होतं आर्वीसाठी माझ्या माहेरी. सो सकाळी काही खूप वेळ नाही मिळाला मला, त्यामुळे मग मी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा शूट स्टार्ट केला. तर इथे आम्ही स्टॉप घेतला होता ट्रॅव्हल्सने जेवणासाठी. छान डबा नेला होता सोबत. मस्त त्या हॉटेलमध्ये एक मसाला पापड घेतला आणि मस्त जेवण केलं. छान होतं, ओव्हरऑल हॉटेल खूप छान होतं आणि मस्त आईस्क्रीम पण खाल्ली. आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मग आम्ही येऊन बसलो होतो. ड्रायव्हर खूपच मागे लागला होता, बसा निघायचं म्हणून. पण त्याने तरी 5 मिनटं घेतलेच असेल. मग काय माहिती काय टॉपिक निघाला, आम्ही खूप बडबड करत बसलो होतो आणि झालं. मग गाडी सुरू झाली आणि झोपून गेलो. आणि परत त्यांनी आम्हाला खूप छान झोप लागली होती. अर्ध्या रात्री 3-3:30 वाजता त्यांनी गाडी थांबवली असेल वॉशरूमसाठी. तर मग इतके म्हणजे डोळे अक्षरशः उघडत पण नव्हते, पण येऊन बसले मग बाहेर. मग फायनली आम्ही पोचलो आर्वीला. आहे आर्वी नगर परिषदची इमारत आहे. आणि मग आम्ही ऑटोचा प्रवास केला, ट्रॅव्हलचा प्रवास संपवून. आणि स्टॉपपासून माझं घर काही खूप लांब नाही आहे, 1 ते 2 मिनटावरच असेल. मग लगेच ऑटो घेतला आणि गेलो, घरी जायला निघालो. आणि तुम्हाला एक सांगू का, आर्वीत पण छान होतं. हे मस्त इलेक्ट्रिक ऑटोज आले आहेत, त्यामुळे मस्त वाटत, त्यात बसून जायला खूप मजा येते. आणि हे बघा, माझं घर पण आलेलं आहे जवळच. येस, आणि हे आहे माझं घर. मग काय घरी गेले, छान फ्रेश वगैरे झालो. आईची खूप तयारी चालू होती, मी आली, जावई आलेत म्हणून चालू होतं तिची. आणि ती कदाचित हा व्लॉग बघून मला रागवेल पण, कारण मी तिला न सांगता हा व्हिडिओ घेतला आहे. आणि ती म्हणेल, अगं किचन ओट्यावर किती पसारा आहे, तू असंच कसं घेतला व्हिडिओ, आधी सांगायचं तरी. पण त्याची मस्त तयारी चालू होती, छान मसाला भाजत होती भाजीसाठी, आलू उकडले होते तिने. आणि ही आहे खुशी. किती छान नाव आहे ना, खुशी. मीच ठेवलं बरं का, माझी लहान बहीण आहे ती. आणि मग छान मस्त आवरून नाश्ता वगैरे करून बसलं असंच गोष्टी करत. ही काहीतरी एक छान टोपली आम्हाला भेटली होती, फ्रूट बास्केट म्हणता येईल, मस्त होती ती. आणि मग ते झाल्यावर आईने मस्त प्रिपरेशन करून ठेवलं होतं जेवणाचं. छान जेवलो. बासुंदी होती स्पेशली जेवायला आज. मस्त भजे, पापड, भाजी, चिवचं बेसन, पोळ्या गरम गरम आईच्या हातच्या. आणि सगळ्यांनी मस्त गप्पा मारत जेवण केलं. आणि हे बघा, आई मस्त आमच्यासाठी गरम गरम पोळ्या टाकत होती. क्या मऊ लागत होत्या ना त्या पोळ्या. घरीच मिळतं पण असं, मला पण नाही जमत इतकी छान पोळी. आणि हो, काही दिवसांआधीच माझ्या बाबांचा वाढदिवस झाला होता आणि त्यांचं रिटायरमेंट पण होतं या मंथ एंडला. सो मग घरीच छान छोटंसं सेलिब्रेशन करून घेतलं, केक कट करून घेतला. आणि हा आहे ओम. मग अशी सांगायचंच राहिलं, हा माझा सगळ्यात लहान भाऊ आहे, म्हणजे सगळ्यात लहान काकांचा मुलगा. तर तो पण आला होता. तो पण इथेच माझ्या घराच्या मागेच राहतो. आमचे सगळे फंक्शन सोबतच असतात, त्याच्यामुळे तुम्हाला आता माझ्या व्लॉग्समध्ये दिसत राहील कधी काकू कधी काका. छोटंसं सेलिब्रेशन झाल्यावर छान 1-2 फोटोज काढून घेतले. आणि अजून दिवस संपला नाही बरं का. मग लकीली आम्ही जेव्हा आर्वीत गेलो तेव्हा रोटरी क्लब पण होतं. तर रात्रीचं मग आईला म्हटलं, तू काही बनवू नको, आम्हाला खूप चटरपटर खायची इच्छा होते. मग पोरांना घेऊन गेलो. आणि ऑफकोर्स ही माझी आई. आणि तिथे गेल्यावर छान लहान मुलांचे डान्स चालू होते, ते बघितले आणि लगेच खायला गेलो आम्ही. हे आहे फिंगर्स विथ आलू की चटणी. आणि छान मस्त मग अशा 1-2 चटरपटर डिश खाऊन, हेच नाही खाल्लं फक्त आम्ही, छान स्पॉंज डोसा खाल्ला आणि बरंच काय खाल्लं. ते खाऊन मग मस्त आम्ही आईस्क्रीम घेतलं. आणि थोडं अजून ते सगळं एक्सप्लोअर केलं. थोडं शॉपिंगच्या तिकडे काय आहे बघितलं, घेतलं खूप काही नाही,
पण जस्ट टाईमपास म्हणून घेतलं आणि मग निघालो घरी जायला. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच ऑल.